36, 37, 38, 39, 40, 41. सुरू फक्त 9 बाकी आहे हाफ सेंचुरीला. सुरू आज तर सगळे रेकॉर्ड तोडून टाक. म्हणजे नाशकात साखरेची कमतरता, स्वित्झर्लंडच्या कंपन्यांना फुटला घाम. कुठली गोष्ट सिरियसली घेताच येत नाही का रे तुला? बरोबर आहे तुझं. म्हणजे एवढा शुगर रश झालाय याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. या रॅपर्सच्या इंटेन्सिटीवरनं डिटेक्टिव्ह धनंजय हे सांगतोय की नक्कीच काहीतरी असं घडलंय ज्याने सुलू अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे जे आहे मनात ते पटकन सांगून टाका. मला काय वाटतं, कोणाला काय फरक पडतोय? माझं बोलणं कोणी ऐकतंय का? सुलू, या घरात फक्त तुझंच ऐकतात. या घराचा कणा आहेस तू. डोंबलाचा कणा. फक्त बोलायला कणा आहे मी. कोणी काय बोललंय का तुला? म्हणजे कोणी काही बोलतही नाहीये आणि मी सांगते ते कोणी ऐकूनही घेत नाहीये. सुलू, मला ही प्रश्न मंजुषा आवडत नाही. म्हणजे काय ना, इतकं कोड्यात बोललं की माझा ब्रेन हँग होतो. त्यामुळे जे आहे ना ते व्यवस्थित पटकन सांगून टाक. मला सांग, स्वराज दादा तुला काय बोलला का? माझा दादा नाही, तुझा दादा तुला काहीतरी बोललाय. बरोबर आहे. चलो, तुला माहिती आहे ना बाबांचा स्वभाव कसे आहेत ते. त्यांचं फार मनाला लावून घेऊ नको का? काय झालं? दादा, मग काय विराज? नाही, शक्यच नाही. विराजला तर तू धाकात ठेवलंय. त्याची काय बोलायची डेअरिंग? तो स्वराज आणि तुझे वडील एका माळेचे मणी आहात. क्या बात आहे. मला, बाबांना आणि दादाला एकाच माळेत गुंफलायस तू. थोडं कहाणी कपाळी ओढून सांगते प्रत्येकाला, पण कोणाला काही फरक पडतोय का? नाही न पडे ते फरक. पण ठीक आहे, आता मला जे वाटतं ना तेच करणार आहे मी. हो, पण मला तर सांग. आवरून ठेव सगळं. सुलू सुलू, अरे एक मिनिट ऐक. मी, बाबा, दादा एकाच माळेमध्ये. शेवटी गोष्ट याच्यावर माझं आणि बाबांचं एकमत झालंय. हे सगळं प्रीतीवरून चालू आहे. दादा आणि प्रीतीच्या लग्नावरून सुलू अस्वस्थ दिसते. पण आता ही रागारागत गेली कुठं? बघितलं पाहिजे. चार तास उशिरा आली आहेस तू. लक्षात येतंय का तुझ्या? अगं तू जेनझी आहेस ना. तुमच्या त्या सोशल मीडियावर एकेका मिनिटाची किंमत असते आणि तू 4 तास उशिरा आलीस.